माणसाची प्रतिष्ठा ही त्याच्या वंशावर नव्हे तर त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या कर्मावर गणली जावी, असंच मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं. तर ते त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या लेखनातून आपल्याला समजतंच. परंतु अलीकडं वंशजांना फार महत्त्व आलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु एका अस्पृश्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलानं, ज्याला शाळेत पाणी प्यायला देखील परवानगी दिली नव्हती, अशा सगळ्या अनिष्ट रूढी, परंपरा या संकटांवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान लिहून एका नव्या भारताची पायाभरणीच केली. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय या देशाचं राजकारण आणि समाजकारण हे पूर्ण होऊ शकत नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे कोण नेत आहे, नेमकं त्यांचे खरे वारसदार कोण? आता या वारसा या शब्दाला देखील दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा जो रक्ताचा, जो घराचा वारसा असतो, आणि दुसरा अर्थ तो म्हणजे विचारांचा वारसा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्याचं काम त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या रक्ताच्या वारसदारांनी केलंच, परंतु यापुढे त्यांच्या विचारांच्या वारसदारांनी देखील त्यांचा विचार पुढे नेण्याचं काम केलं आहे. म्हणूनच आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वंशावळ, त्यांची माहिती, त्यांचे वारसदार नेमकं कोण, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जय शिवराय, जय भीम. मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये विचारांची आणि शिक्षणाची बीजं पेरली ही त्यांच्या वडिलांनी, म्हणजे रामजी मालोजी सपकाळ यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आडनाव हे मूळ सपकाळ होतं. तर त्यांचं मूळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंठणगड तालुक्यामधील आंबवडे हे गाव होतं. याच गावावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आडनाव हे आंबेडकर झालं. पुढे बाबासाहेबांनी हेच आडनाव कायम ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील असणारे रामजी सपकाळ हे मिलिटरीमध्ये, सैन्यामध्ये मेजर होते. त्यांचा विवाह झाला तो सातारा जिल्ह्यातील सुभेदार मेजर धर्मा रामनाथ मुरबाडकर यांची कन्या असणाऱ्या भीमाताई यांच्यासोबत. मेजर रामजी सपकाळ आणि भीमाई यांना एकूण 14 अपत्य झाली. या 14 अपत्यापैकी 7 अपत्य ही अल्पवयातच दगावली होती. यातील नंतर त्यांना 8 नंबरचं अपत्य झालं ते बाळाराम, नंतर गंगाबाई, नंतर 10 नंबर रमाबाई, 11वं आनंदराव, 12वे मंजुळा, तर 13वे तुळसाबाई आणि 14वे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वामुळे या घराण्याचं नाव पुढं मोठं झालं आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे भारताचं संविधान लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह झाला तो भगीरथी भिकू धोत्रे यांच्यासोबत, म्हणजेच पुढे यांना रमाई म्हणून ओळखला जाऊ लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांना एकूण 5 अपत्य झाली. या 5 अपत्यापैकी 4 अपत्याचा मृत्यू हा अल्पवयातच झाला होता. त्यांची नावं म्हणजे रमेश, गंगाधर, राजरत्न आणि इंदू. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे एकमेव अपत्य जे पुढे जगलं ते यशवंतराव आंबेडकर. याच यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांनीच बाबासाहेबांचा वंश पुढे चालवला. या यशवंतराव आंबेडकर यांचा विवाह झाला तो मीराबाई यांच्याशी. यशवंतराव आणि मीराबाई यांना पुढे 4 अपत्य झाली. यापैकी 3 मुलं आणि 1 मुलगी आहे. यामधीलच पहिले आहेत ते प्रकाश आंबेडकर, दुसऱ्या रमाबाई, तिसरे भीमराव आणि चौथे आनंदराज आंबेडकर. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुढची म्हणजे 3री पिढी आहे. सध्या आपण प्रकाश आंबेडकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि यशवंतराव आंबेडकर यांचे पुत्र म्हणून सध्या राजकारणामध्ये बघतो. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते राज्यसभेवर आणि लोकसभेवर खासदार देखील राहिलेले आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर यांची एक वोट बँक असून एक प्रभावी गट प्रकाश आंबेडकरांचा आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा विवाह झाला तो सुधाकर मायदेव यांच्या कन्या असणाऱ्या अंजलीताई यांच्यासोबत. प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई यांना एकुलते एक अपत्य आहे, ते आहेत सुजात आंबेडकर. तेही देखील सध्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 4थी पिढी देखील राज्याच्या राजकारणामध्ये आता सक्रिय झाली आहेत. तर यशवंतराव म्हणजे भैयासाहेब आंबेडकर यांचे दुसरे चिरंजीव म्हणजेच भीमराव उर्फ दादासाहेब आंबेडकर. भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभे याचे स्थापक असणारे कार्याध्यक्ष देखील आहेत. समता सैनिक दलाचे ते अध्यक्ष देखील आहेत. भीमराव आंबेडकर यांचा विवाह झाला तो दर्शनाताई यांच्यासोबत. आता भीमराव आंबेडकर आणि दर्शनाताई यांना एकच मुलगी आहे, तिचे नाव आहे कृतिका. आता यानंतर यशवंतराव आंबेडकर यांचे 3रे चिरंजीव म्हणजेच आनंदराज आंबेडकर.
आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। यासोबतच आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती या भागामध्ये आपला बराचसा प्रभाव ते राखून आहेत। अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनामध्ये आनंदराज आंबेडकर हे सक्रिय आहेत। सध्या राजकारणामध्ये देखील आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुका देखील लढवलेल्या आहेत। या आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नीचं नाव आहे मनीषा। आनंदराज आंबेडकर आणि मनीषा यांना 2 मुले आहेत, साहिल आणि अमन। आता बघूया यशवंतराव आंबेडकर यांची एक कन्या असणारी रमाबाई आंबेडकर यांच्याबद्दल। रमाबाई आंबेडकर यांचा विवाह झाला होता तो प्रसिद्ध लेखक विचारवंत असणारे आनंद तेलतुंबडे यांच्याशी। रमाबाई आणि आनंद तेलतुंबडे यांना प्राची आणि रश्मी या 2 मुली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील असणारे रामजी सपकाळ आणि भीमाई यांचे 11वे पुत्र असणारे आनंदराव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ यांचा मुलगा असणारा मुकुंद हे देखील राजकारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतण्या हे देखील राजकारणामध्ये। याच मुकुंद यांना अशोक, दिलीप, विद्याताई आणि सुजाताताई असे 4 मुलं झाले। यापैकी अशोक आंबेडकर यांचे संदेश आणि राजरत्न आंबेडकर हे सध्या आपल्याला पाहायला मिळतात। राजरत्न आंबेडकर हे देखील राजकारणामध्ये सक्रिय असल्याने आपल्याला परिचित आहेत। तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा यांची वंशावळ पाहिली। यामध्ये आपण त्यांचं घराणं पाहिलं, त्यांचे वंशज आज काय करतात हे देखील पाहिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं, पण फक्त घराण्यांनीच हे काम केलं का? तर नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आज महाराष्ट्रातील अनेक लेखक, विचारवंत यांना देखील लाभला आहे आणि ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्याचं काम करतात। आज जेव्हा एखादा विद्यार्थी अंधारातून प्रकाशाकडे चालतो, जेव्हा एखादा मजूर हा आपल्या हक्कासाठी आवाज उठवतो, जेव्हा एखादी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आपला स्वतःचा आत्मसन्मान शोधत असते, तेव्हा ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरून भविष्याच्या दिशेने चाललेली त्यांचाच विचार आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन जात असते। ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।